नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 1 ऑक्टोबर, सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मित्रांनो आपण चाललेलो आहोत आज मुंबईला। आपण कशाला चाललेलो आहोत तर तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि मग तुम्हाला समजेल की कशासाठी आपण चाललेलो आहोत मुंबईला। तर चला आता जाऊया। इथून मी आता चिंचगडला जाईन, एसटीने मुंबईला जायचं आहे। तर चला आता निघूया। तिथून चिंचगडवरून 7च्या नंतर कधी एसटी येते, 7-7:30 पर्यंत। तर चला आता निघूया। एसटी 7:30ला आली आणि त्या एसटीने मी मुंबईकडे निघालो। तर हा रस्ता दिसतोय तर हा आहे मुंबई गोवा हायवे आणि यावर्षी तर या रस्त्याचं काम कंप्लीट होईल असं वाटत नाही। मी पनवेल एस टी स्टँडला उतरलो, तिथून रेल्वे स्टेशनला गेलो। पनवेलला मी जवळजवळ 1:45 वाजेपर्यंत पोहोचलो। तिथून CSTला जाणारी ट्रेन पकडली आणि मी जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत CSTला पोहोचलो। तिथून मी मित्राच्या ऑफिसला गेलो, तिथे थोडा वेळ थांबलो। तर CSTला मला भेटले TC। मला वाटलं माझं तिकीट चेक करतील, माझ्याकडे तिकीट होतं पण त्यांनी तिकीट काही चेक केलं नाही। तिथून मी मरीन लाईन्सला गेलो, बोरिवलीला जाणारी ट्रेन पकडली आणि मी बोरिवलीला उतरलो। तिथे मला पुन्हा भेटले TC। तिथे मात्र माझं तिकीट चेक केलं आणि आपल्याकडे तिकीट तर होतंच। तर करवीर नगरला मी उतरलेलो आहे आता बोरिवलीला आणि श्री साई हॉल इथून जवळच आहे। त्या हॉलवरतीच मी डायरेक्ट जाणार आहे। मला ॲक्च्युली कपडे चेंज करावे लागतील कारण का घामाने कपडे बरेचसे ओले झालेले आहेत। तर चला जाऊया। बहुतेक हे बघा इथेच आहे श्री साई हॉल आणि इथेच कार्यक्रम असणार आहे। मी अगदी कोणालाच सांगितलेलं नाही की मी येणार आहे म्हणून। आत्याने मला कॉल केलेला तर मी सांगितलेलं आहे की मी येणार नाही आहे असं सांगितलेलं आहे आणि मी कोणालाही न फोन करता आज आलेलो आहे। तर बघूया, त्यांना वाटेल की मी येणारच नाही तर आता आले असतील कारण का हॉलचं टायमिंग आहे ना ते 6चं टायमिंग आहे। कदाचित आले असतील कारण का आता 5:30 वाजलेले आहेत। तर आता आपण जाऊया तिथे हॉलमध्ये। हे बघा इथे आहे साई मंदिर हॉल। हे बघा, तर हे बघा यांची तयारीच चालली आहे, अजून हे वगैरे लावण्याचं काम चाललं आहे आणि अजून कोणी नाही आलेलं आणि आपण त्यांच्या सगळ्यांच्या अगोदर आलेलो आहोत। तर ते एकदम म्हणजे शॉक होणार आहेत पाहिल्यानंतरला। भाऊजी खबर आहेत ना? मी आत्ताच आलो। तर इकडे रोशनीचे मिस्टर आलेले आहेत, तर एकटेच आलेत का बाकीची मंडळी येतील ना? आता हॉल बघायसाठी आलो होतो, तयारी चालू आहे। हां हां ओके, मी थांबतो इथेच, तुम्ही या आणि सांगू नका। तर हे आहेत रोशनीचे मिस्टर, तर ते तयारी बघायसाठी आले होते। तर आता आपण त्यांना कोणालाच माहिती नाही। त्या रोहिणी आत्ता आले आणि तिला सुद्धा माहिती नव्हतं। काय तू ये। तर बघा रोहिणी पण आता गेली। तर आत्या मामा आहेत ना ते खूप म्हणजे मी त्यांना काल असं खोटं सांगितलं की मी येणार नाही, त्यामुळे ते खूप नाराज झालेले आहेत. तर माझ्या नातीचा पहिला वाढदिवस आहे आणि मी येणार नाही असं त्यांना वाटलं,
तर ते नाराज आहेत. रोहिणी पण आता आली ना, तिलासुद्धा माहिती नव्हतं. आता तिला सांगितलं सांगू नको आत्याला. तर आत्याला एकदम सरप्राईजच आहे. तिने काल मला फोन केला ना की ती बोलत होती मी येणारच होतो, परंतु त्यांना मी सांगितलं नाही येणार, असं काहीतरी काम आहे म्हणून मी येणार नाही. तर ती नाराज झाली आणि मग ठेवून दिला फोन. तर 200 माणसांची तयारी इथे झालेली आहे बहुतेक. तर आमची बर्थडे गर्ल आहे ती आजारी पडले. आत्ताच रोहिणी आली, ती म्हणत होती की ताप आला आहे. ती आता म्हटली की झोपले, आता थोड्या टायमात तिला आता उठून आणतील. नमस्कार. का ओळखतं की नाही? काय बरे आहेत ना? हां, कोणाला बोलू नका मी आलो इथे. हां हां, ठीक आहे. तर हे आहेत रोशनीचे सासरे. ते आलेले आहेत पहिल्यांदा, ते सुद्धा बघून गेले. हो आई, काय बरे आहेत ना? बघा मामा, आत्या आत्या माहिती होता. मी आलो काहीतरी 5ला. सकाळी मुंबई. हा तेच. यानं सांगितलं मामा नाही येणार वाटलं होतं. कसं नाही येणार, नाराजच झाला होता. नाही मी काल माहिती आहे. रोहिणी येऊन गेली. रोहिणी डायरेक्ट आला. हो. आहेत, बरे आहेत. तर बघा इकडे आमच्या आत्या आहेत. तर इकडे आमच्या आत्या आणि दुसरी सुद्धा आत्या आहे आणि इकडे मामा. तर आत्याच्या नातीचा बर्थडे आहे. वाणी श्रद्धा कशी आहेस? काकी तुम्ही? काका आलेत का? येणार आहे? अच्छा. कलिंगड ज्यूस. शेखर माहिती आहे ना? बोलला पण नाहीस तो. कोणालाच नाही बोललो मी. हे बघा सगळे आता एक एक घेत आहेत. अरे आज झोपलाय का? लक्ष कसं आहे? हे काय झालं? हां हां, हा बघा, हा बर्थडेला आलाय बघा. रोशन कशात? बऱ्यात ना? ओळखलत ना? तर अजून थोडी तयारी चालू आहे. आता बरीचशी माणसं आता आलेली आहेत. इकडे तेजलच्या मम्मी, इकडे शेखर,
कैसे बस बढ़िया। बहुत दिनों बाद मिल रहे भाई सुन, आज अपने दीदी का बर्थडे है। आज हम धमाल करते धमाल, दोनों जन मिलके बहुत धमाल करेंगे, समझे? काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। काकांचा पण आज वाढदिवस आहे। ओके बर्थडे गर्ल आपली आलेली आहे। वाणी शोधते ती मम्माला शोधते सर्व वाणीच्या मैत्रिणी आलेल्या आहेत। काय बऱ्यात ना? हो आहेत बरे आहेत। मी आलो सकाळच्या एसटी नाही, संध्याकाळी आताच आलो।
जेवणामध्ये काय काय आहे. इकडे सुरुवातीला केक ठेवलेला आहे, हे बघा. गरम गरम पाव. बरं आहे ना? हो ठीक. केरळचे आम्ही. केरळचे? अच्छा वसाने आणि वर्ग मित्र. अच्छा, मामांचे वर्गमित्र. अच्छा अच्छा. शाळा कुठे? हे काय चालूच आहे. जेवा जेवा. आता ओळखतो मी. ओळखता, व्हिडिओ बघितलात? नेहमी बघतो. अच्छा, गावात काय म्हणतो? तुमचं नाव कसं? मनोहर पवार. मनोहर पवार. अच्छा, केरेल. ठीक आहे. एवढंच तुम्ही? नाही, जेवू आता. सर्व जेवायला बसले. पावणे 11 वाजलेले आहेत रात्रीचे आणि बर्थडे पार्टी तिथे संपलेली आहे. सगळेजण बघा खाली हॉल झालेले आहेत. प्रत्येकजण आता घरी गेलेले आहेत. तर अशा प्रकारे बर्थडे पार्टी झाली. तर आमच्या आत्याची मुलगी रोशनी आणि रोशनीची मुलगी वाणी. तर वाणीचा आमचा पहिला वाढदिवस होता. तर खूप मजा आली. सर्व नातेवाईक मंडळी, आत्याचे राहणारे शेजारी आजूबाजूचे सगळेजण आले होते. तर आत्ता मी आलो आहे गावाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ची बोरिवली बोरतल एस टी पकडून मी गावाला आलो. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, है ना. चला तर बाय.